ह्या वर्षी डाळिंबावर भयंकर संकट होतं. टेम्परेचर अधिक पाऊस काळ लांबलेला. 100, 150, 200 ग्रॅमच्या वर साईज नव्हतीच. 150, 200. तर मग साहेबांसंग मी कॉन्टॅक्ट केलं. साहेब काय करायला लागेल, काय झाले. साहेब आलं, फिरलं. साहेब म्हणलं अडचण काहीच येणार नाही तुला. गेलो, घेऊन आलो औषध. घेऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी औषध सोडलं. दुसऱ्या दिवशी औषध सोडल्यावर त्याच दिवशी 4 वाजता स्प्रेवरनं घेतला. वंडर प्लस हे आपलं फुगा प्लस कॅल्शियम आणि बोरान ही वरून स्प्रे घेतला. आणि आज सोडून 7वा दिवस आहे. सोडून आज आणि मारून बी 7वा दिवस आहे. मग सकाळी मी बागेत म्हणजे रोजच येतोय. पर सोडल्यापासून 3ऱ्या 4थ्या दिवसापासून मला जरा झाडावर टवटवी, फळावर ग्लेझिंग ही पद्धत मला जरा म्हणजे योग्यच वाटायला राहायला. म्हणलं आपला डाव सक्सेस होतोय म्हणलं. मग म्हणल्यावर साहेबांनी फोन केला मी. मग साहेब म्हणलं साहेब कुठं आहे. साहेब म्हणलं मी सांगोल्यात आहे. काय झाले. मी म्हणलं बागेत येऊ लागते. मग साहेब म्हणलं ठीक आहे मला टाईम भेटला. मी म्हणलं टाईम भेटू नाही तर न भेटू, संध्याकाळी 7 वाजू द्या, तुम्हाला येऊच लागतं आहे म्हणलं. बरं चालतं आहे म्हणलं. मग साहेब आल्यावर मी म्हणलं साहेब हे कसं वाटतंय बघा म्हणलं. साहेब म्हणलं तो ह्याच्यासाठी काय विषय केला का. मी म्हणलं माझ्या मनानं न कोणाला सांगता मी 2-3 ठिकाणी चिकटपट्या लावल्या होत्या म्हणलं. बघू म्हणलं लय ॲग्रिकॉस लयच तुम्ही सांगताय तर बघू म्हणलं. म्हणून लावल्यानंतर हेव्हा इकडं बघा किती बसते बघा बरं. 2 बोटापेक्षा जादा, पण 2 बोटं तर गळगळीत बसते ती. आणि ती एक बी नाही. इकडं बघा हेवाई तुम्ही म्हणसाल आता शेतकऱ्याला एक काय आहे तुम्हाला सांगतो. एकच झाड हेवा इकडे एक झाड नाही तसं हेवा ग्लेजिंग दाखवा झाड आहे. चमक बघा कसं आहे काय आहे. झाडाला चिकटपट्टी मारली होती मी. सगळ्यात ट्रेसमधलं झाड आहे. मारल्यानंतर हवा किती गॅप काढला आहे बघा. किती दिवस ही आज 7वा दिवस आहे. आज 7वा दिवस आहे. वंडर प्लस नाही खालून सोडले 5 लिटर इकरी बरं का. आणि वरून घ्यायला फुगा प्लस बोरान आणि कॅल्शियम 100% शेतकऱ्यांनी वापरा. हात जोडून सांगतो. मी सांगतोय म्हणून वापरू नका. एकदा तुम्ही 4-5 हजार रुपये मातीत गेले अशा हिशोबाने चाला. आणि तुम्ही 5,000 घालवता आणि तुमचा 1 लाख रुपये फायदा आहे एकरा माग.